कन्हैया 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 मैं निवेदन करूंगा। अहिल्या में ऐतिहासिक आध्यात्मिक उत्सव के लिए एक बार जोरदार तालियां संग्राम भैया के लिए, सचिन भैया के लिए आपकी होनी चाहिए। मैं संग्राम भैया से निवेदन करूंगा कि वे सबका आभार व्यक्त करें, पूज्य गुरु जी का आभार व्यक्त। आज आपल्या अहिल्यानगर मध्ये आपल्या सर्वांचं असणारा एक फार मोठा हिंदू धर्मातला एक मोठा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। आणि त्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती या आमचे वडील स्वर्गवासीय काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जो आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम सकाळच्या वेळेला पार पडला, त्या निमित्तानं हा अपने अपने राम या रामकथेचं आयोजन या भारतातील एक अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व की जे आपल्या मधुर वाणीतनं आपल्या सबंध भारतवर्षामध्ये आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही जे स्वप्न पाहतोय अखंड भारताचं, तर उद्याच्या अखंड भारतामध्ये अशाच मधुर वाणीतनं त्यांची रामकथा या पुढच्या काळामध्ये चालू राहो आणि ती रामकथा आज आपल्याकडं पार पडली आणि त्या निमित्तानं ते आलेत। मी पुनश्च त्यांचा सबंध अहिल्यानगर वासियांच्या वतीनं त्यांचं पुनश्च एक बार आभार व्यक्त करतो। विशेषतः काकांनी देखील एकदा ज्यावेळेला यांच्याबद्दल काही रील्स काही मंडळींनी दाखवले होते, तर त्यावेळेला आमच्या वडिलांनी देखील इच्छा व्यक्त केली होती की एकदा तरी आपण अहिल्यानगरीमध्ये यांना बोलू, यांचा एक मोठा कार्यक्रम घेऊ। पण दुर्दैव तो पाहण्याकरता ते नाहीत, पण निश्चित रूपानं आज कुठेतरी त्यांच्या मनाला देखील कुठेतरी वेगळं समाधान लाभत असेल, मी असं स्वतः एक मनामध्ये या ठिकाणी म्हणजे समजून घेतो। पण निश्चित रूपानं ज्या चांगल्या विचारधाराने माणसं घडतात तीच विचारधारा आपल्याला आज खरं तर डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे। कारण विचारधारा फार महत्त्वाची असते, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, आपला विचार काय हे फार महत्त्वाचं असतं। आणि त्यामुळे आज त्यांनी ही जी काही ब्रीद वाक्य आहे की अपने अपने राम, प्रत्येकाची रामाची व्याख्या वेगळी आहे, पण ती अपने अपने राम हे आपण तय करायचं असतं आणि त्या बुद्धीप्रमाणे त्या मनाप्रमाणे आपण कुठेतरी समाजामध्ये वागायचं असतं। जो मनुष्य काय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करत असतो, पण आपल्या मनामध्ये जर रामाची भावना असेल तर त्या पद्धतीने आपल्या दिशा मिळून आपण ते काम करत राहू। हीच विचारधारा आज डॉक्टर कुमार विश्वास साहेब यांनी आपल्या समोर मांडलेली आहे। आणि उद्याच्या काळामध्ये देखील ज्यावेळेला मी जसं सांगितलं की आता हे वर्ष 2026 आहे, पण 2027 या वर्षामध्ये तो जो वेळ देतील त्या वेळेप्रमाणे 8 दिवस नाही ते म्हणतील तितके दिवस आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवू आणि असेच अहिल्यानगर शहर डॉक्टर साहेब